परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी काल जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली। विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाडांनी महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा मांडला होता। याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी मुंडे आणि आव्हाडांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महादेव मुंडेंची हत्या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी आपल्याला साथ दिलेली आहे, सुप्रिया सुळेंनीही आपल्याला पाठिंबा दिलाय, असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेटीनंतर सांगितलं। साहेबांची भेट यासाठी आली की माझा आवाज म्हणजे माझी जी गरीब कुटुंबाची व्यथा होती ती साहेबांनी सविस्तर विधान भवनात मांडली। मग आता मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली आहे, तर मी त्यांना सांगायला आले की मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आहे आणि आता मी निघणार आहोत म्हणून मी साहेबांना पहिल्यापासून म्हणजे जसं हे प्रकरण झालं तसं मला म्हणजे ह्या प्रकरणावर त्यांनी साथ दिलेली आहे। मी जसं म्हणाल तसं त्यांनी म्हणजे साथ देत राहिलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलाय। ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर पेच सुटल्याची माहिती आहे, त्यामुळे कोळी बांधवांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार असल्याचं कळतंय। दोन्ही बड्या नेत्यांच्या चर्चेमुळे कोळी बांधवांच्या अडचणी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधींनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। एक स्वाक्षरी महादेव हत्तीणीला परत आणण्यासाठी असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय। दरम्यान 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली। आज रात्री 8 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, तर 2 ऑगस्टला स्वाक्षरी झालेले सगळे फॉर्म स्पीड पोस्टाने राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जातील। नांदणी मठातील हत्तीण गुजरातच्या वंतारामध्ये पाठवण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महादेवी हत्तीणीला प्रशासनानं वंतारा पथकाकडे सुपूर्द केल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात। श्रावण महिन्यात तुम्ही देवीच्या दर्शनाचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे। मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू असल्यानं 10 ऑगस्टपर्यंत दर्शन बंद राहील। या काळात भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे। तुळजाभवानीचं दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवलं जाणार आहे। या काळात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धार होणार आहे। देवीच्या इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे। सिंधुदुर्गातील पश्चिम किनारपट्टीवर आजपासून सागरी मासेमारी सुरू होणार आहे। राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोकण किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये खोल समुद्रात मासेमारी करण्यास निर्बंध घातले जातात। हा माशांचा प्रजनन काळ असल्यानं या कालावधीत मासेमारी करू नये हा त्यामागचा उद्देश असतो। हा बंदीचा कालावधी काल संपला असून आजपासून मासेमारीला सुरुवात होतीये। नव्या हंगामासाठी कोकण किनारपट्टीवरील बंदरात नौकांची डागडुजी, रसद जमा करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू होती। दरम्यान आजपासून मासेमारी सुरू होत असल्यानं मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान काही मच्छीमार समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करणार आहेत। गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षीचा हंगाम चांगला जाण्याची आशा मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालाय। आज त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार प्रदान केला जाईल। पुण्यामध्ये आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील। यानंतर एक महत्त्वाची अपडेट।